शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या हिंगणघाट शिक्षण विभागाने सध्या सुरू असलेल्या 7वीच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी शिक्षकांची ऑनलाईन हजेरीची व्यवस्था करून हिंगणघाट तालुका खऱ्या अर्थाने तंत्रस्नेही झाल्याचं दाखवून दिलंय। या अभिनव प्रयत्नांची दखल दस्तूर खुद्द गरड साहेब आयटी सेल विद्या प्राधिकरण पुणे यांनी घेतली आहे आणि कौतुक करून तंत्रस्नेही टीमचे अभिनंदन देखील केलंय। ऑनलाईन हजेरीबाबतच्या सूचना शिक्षकांपर्यंत पोहोचवल्या आणि गुगल फॉर्मचा वापर QR स्टाफचा वापर करून QR कोड तयार करून प्रिंट प्रशिक्षणाच्या ठिकाणी लावले जाते। QR कोडच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकाची हजेरी नोंदवली जाते। यासाठी जिल्हा IT तज्ञ शरद ढगे सर यांची मदत मिळत आहे। ऑनलाईन हजेरी कशासाठी? प्रशिक्षणाला येताना काही शिक्षक उशिरा येत असतात आणि मधूनच लवकर जात असतात। ऑनलाईन हजेरीत वेळेची नोंद असल्यामुळे वेळेत येण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि एक्झिटची हजेरी फक्त मोबाईलवरील QR कोडने स्कॅन केल्यामुळे सर्व मंडळी प्रशिक्षण संपेपर्यंत थांबतात। यामुळे प्रशिक्षणाचा उद्देश सफल होण्यास मदत होत आहे। ही नाविन्यपूर्ण कल्पना तंत्रस्नेही शिक्षक प्रमोद बोरकर, गट शिक्षणाधिकारी ललित कुमार बारसागडे, विस्तार अधिकारी मंगेश देशपांडे, नितीन सुकळकर, संगीता पेठे, परिमल शेंडे, कविता घोडे, प्रशांत चौधरी यांच्या संकल्पनेतून आणि परिश्रमातून साकार होत आहे। या प्रशिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य SSM विद्यालयाचे मुख्याध्यापक बळीराम चव्हाण आणि इतर शिक्षक वृंद करीत आहेत। 17 पासून इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम पुनर्रचित रिवाइज करण्यात आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये नव्यानेच QR कोडचा वापर करण्यात आलेला आहे। या QR कोडच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकाची पूर्ण पाठ्यपुस्तक आणि पाठ्यपुस्तकामधील जी महत्त्वाची माहिती आहे ती व्हिडिओ, ऑडिओ आणि डॉक्युमेंट या पद्धतीनं त्यामध्ये देण्यात आलेली आहे। ती माहिती शिक्षकांना मिळवण्यासाठी QR कोडचा त्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे। परंतु भरपूरशे शिक्षकांना QR कोड काय आहे आणि QR कोड कोणत्या पद्धतीने स्कॅन केला जातो आणि ती माहिती कोणत्या पद्धतीने आपल्याला मिळवते याबद्दलची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही या प्रशिक्षणामध्ये ऑनलाईन हजेरी QR कोडच्या माध्यमातून ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला। हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस सुरू झालेले आहे। 10 जुलै ते 30 जुलै या दरम्यान आणि त्या प्रशिक्षणामध्ये जी ऑनलाईन हजेरी आहे ती माझ्या माहितीप्रमाणे फक्त आता हिंगणघाटमध्येच ऑनलाईन हजेरीचा वापर केला जात आहे। या ऑनलाईन हजेरीच्या माध्यमातून शिक्षकांना QR कोड कोणत्या पद्धतीनं स्कॅन करावा आणि ती माहिती ऑनलाईन कोणत्या पद्धतीनं म्हणजे QR कोड स्कॅन केल्यानंतर जी माहिती भरायची आहे ती कशी भरली जाते याचा सराव त्यांना दैनंदिन या हजेरीच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळेच QR कोड स्कॅनसाठी कोणती ॲप्लिकेशन पाहिजे त्याचा पण त्यांना दररोज सराव होत आहे। ऑनलाईन हजेरीमुळे शिक्षकांची उपस्थिती वाढलेली आहे। शिक्षक पूर्ण वेळ प्रशिक्षण करीत आहेत आणि 100% तंत्रस्नेही शिक्षक आमच्याकडे असल्यामुळे ही जी माहिती भरून देत आहेत शिक्षक ऑनलाईन हजेरीच्या वेळेला त्या माहितीच्या आधारे किती शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले, कोणत्या केंद्रातील आहेत, किती संख्या शिक्षकांची आहे, कोणत्या विषयाच्या शिक्षकांनी ते प्रशिक्षण घेतलेले आहे, अशी विविध माहिती आमच्याकडे एकत्रित होत आहे आणि या माहितीचा उपयोग आम्हाला भविष्यात होणार आहे। हा एक चांगला उपक्रम आहे आणि इतर तालुक्यात महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम अवलंबिला जावा असं मला वाटतं। आमचे सर्व तंत्रस्नेही शिक्षक यासाठी अभिनंदनास पात्र आहेत। प्रतिनिधी अब्दुल कादिर बख्श, NTV न्यूज, हिंगणघाट, जिल्हा वर्धा।